भाऊ, येणाऱ्या कालखंडात आपल्या भाषणातून पाहिलं कसले कसले आंदोलन आपण करणार आहेत ते सांगा. आणि मला असं वाटतं आंदोलन करायची वेळ झाली नाही पाहिजे, पण ते आता सरकार आणतं ही दुर्दैवी गोष्ट आहे. मला एक सांगा का, सरकारनं संकल्प केला होता भाजपनं, आणि संकल्पामध्ये काय म्हटलं होतं का, पहिली लाईन होती आम्ही 1500 2100 लाडक्या बहिणीला करू, आणि दुसऱ्या लाईन मध्ये काय म्हटलं तर आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी करू. आणि कर्जमाफी करूच नाही तर त्यांनी असं सांगितलं का MSP वर म्हणजे हमी भावावरचे 20% आम्ही वाढ देऊ, म्हणजे ते बोनस देऊ, म्हणजे प्रत्येक पिकामागं, मग सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल, यावर 2-2 हजार रुपये. आता ती तर अजून काहीच केलं नाही आणि कर्जमाफी बद्दल बोलत नाही. इव्हन GST जो परतावा येतो सोयाबीनच्या याच्यातून, तो सुद्धा आम्ही परत करणार आणि ते 6,000 वेगळे देणार. असं सगळं असताना एकही गोष्ट सरकार पूर्ण करत नाही. 2022 पर्यंत आम्ही घर करणार म्हटलं होतं मोदी साहेबांना, अजूनही घर पडलेच आहे खेड्यातले, त्यांची वाईट अवस्था आहे. अजूनही 3-3 हप्ते त्यांचे भेटले नाही. म्हणजे बरेच लोक घर भाड्यानं राहून तिकडे दुसऱ्याकडे राहून घर बांधण्याचा प्रयत्न होता. पावसाळा आला पण तो हप्ते भेटत नाही. एका इकडे तुम्ही तिसऱ्या अर्थव्यवस्थेच्या गोष्टी करताय, तर आम्ही जगातल्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेवर जात आहोत. आणि दुसऱ्या इकडे आम्ही जर पाहिलं तर साध्या दिव्यांगाचे मानधन 6-6 महिने भेटत नाही. मेळघाटातल्या कामावर MRGS मध्ये कामावर काम करणाऱ्या मजुराला त्याच्या न्यूज केल्याने हा गोष्ट अलग आहे, पण त्याला 6 महिने झाले. म्हणजे मेहनतीनं काम करणाऱ्याला जो पगार भेटायला पाहिजे 24 तासाच्या, तो 6 महिने देत नाहीये. एकंदरीत देशाच्या व्यवस्था आम्ही जर पाहिली तर काही लोक तिसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे, काही 10व्यात पण बसत नाही. म्हणजे आज या देशाची आर्थिक जर घडी पाहिली तर गरीब आणि काम करणारा कष्टकरी सर्व जाती धर्मातला अतिशय पछाडल्या जातं, त्याला मारल्या जात आहे. साधी यवतमाळची घटना काय सांगतंय का, 12 वर्षाची पोरगी, महिला, एक मुलगी, तिची हापशी दुरुस्त होत नाही म्हणून ती नदीवर जातं आणि नदीत ते डुबून मरतं. म्हणजे 75व्या वर्षानंतरही देश चंद्रावर चालला आणि आपण मात्र हापशीतलं पाणी भेटू शकलं नाही, याची खंत मात्र राज्यकर्त्याला वाटत नाही. कारण धर्म आणि जातीच्या झेंड्यावर या निवडणुका सहज जिंकल्या जातं आणि त्याची जी काही आम्ही पाहतो तो भ्रम आम्हाला तोडायचा आहे. आम्हाला लोकांमध्ये घेऊन जायचं आहे का मित्र, लढाई धर्म जातीची पेक्षा त्याच्या हक्काची महत्वाची आहे. आजही मजुराची मजुरी का वाढली नाही, आमचे शेतीमालाचे भाव का वाढले नाही, अजूनही आमचे घर का झालं नाही, साधं राशन कार्डामधलं 2 रुपये 3 रुपये किलो गहू तांदूळ याच्यामधला मागचा भ्रष्टाचार त्याच्यापेक्षा जास्त होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचे प्रश्न विचारण्याची गरज खर तर आपल्या सर्व नागरिकांची आहे. त्यांनी जात पात धर्म सोडून ही लढाई लढली पाहिजे. आणि मला मोठ्या अपेक्षा आहे का शेतकऱ्यांनी या लढाईत पक्ष पास सोडून याच्यात सहभागी व्हावं. आम्ही 5 तारखेला 2 तारखेला बारामतीला आहो. अजितदादाच्या गावातून ही लढाई सुरू करू, यात्रा सुरू करू, आत्मसन्मान यात्रा. आणि तिथे आम्ही हे सगळं मांडू का एकंदरीत तुमच्या बजेटमध्ये आमच्या शेतकऱ्यासाठी 9,000 कोटी का, तामिळनाडू सारखं सरकार 3 लाख कोटीच्या बजेटमध्ये 45,000 कोटी ठेवतं आणि 7.5 लाख कोटीच्या बजेटमध्ये आम्हाला 9,000 भेटत नाही. 9,000 कोटी हे लोकांपर्यंत न्यावं लागणार आहे. कारण खरं मरण इथंच आहे. कारण त्या बजेटमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये तिजोरीमध्ये माझा वाटा जर निश्चित केला नाही तर मी हिंदू असू दे का मुसलमान असू दे, शीख असू दे का ईसाई असू दे, मराठा असू दे का तेली असू दे का बौद्ध असू दे, आखिर त्याच्या वाट्याला काय आलं ते फार महत्वाचं आहे. आणि ही वाट्याची लढाई आहे, ही झेंड्याची लढाई नाही. आणि मग याला थोडी कठीण जाईल, थोडी तकलीफ जातं. कारण हक्काच्या लढाईमध्ये जातीपाती धर्माचे लोक तुटून पडत नाही. झेंड्याच्या लढाईमध्ये लोक सहज पेटतात, सहज त्याचं परिणाम दिसतं. परंतु ही लढाई हक्काची आहे, थोडा वेळ लागेल आम्हाला, पण मला वाटतं आम्ही जिंकू ते. आता तुम्ही जेव्हा होते, आमदार होते, त्यावेळेला तुम्ही शेवटच्या काळामध्ये 350 पांधन रस्ते मंजूर केले होते. त्यातले तुम्ही असताना शेवटपर्यंत तुम्ही पाहिलं की 60-70 कामं तुम्ही केले. मग नंतर निवडणुका आल्या, आपला पराभव झाला. पण आता सध्याच्या परिस्थितीत हे कामं थांबले काऊन आहेत? पानन रस्त्यामध्ये खर तर सरकारच्या भूमिका आहे का रेशो मध्ये जात नाही. रेशो महाराष्ट्राचा सगळा बदललेला आहे किंवा कमी जास्त झालेला आहे.
वास्तविक हा पुढाकार इथल्या अधिकाऱ्यांना प्रशासनानं घेतला पाहिजे. हा पानं रस्त्यामध्ये ही गरज एकाकडे श्रमोदय आपण चांगला करतोय, शक्तीपीठ करतोय, म्हणजे सगळ्या मोठ्या लोकांच्या वाहनाची व्यवस्था मजबूत करत असताना माझा बाप शेतकरी आणि कष्ट करणाऱ्याचाच पानंद रस्ता का चांगला होत नाही. काही रेशो कमी जास्त करायला पाहिजे, काही निधी गव्हर्नमेंटनं टाकायला पाहिजे. केंद्रातून आलेला तेवढ्याच निधीवर अवलंबून न राहता राज्य सरकारनं जर वाटा टाकला आणि डीपीडीसी मधून काही पैसा जर दिला तर मला वाटतं ही पानंद रस्ते अशा चुटकीभर सारखे होऊन जाईल. आम्ही किमान नाही म्हटलं तरी 1,500 किलोमीटर आपण मंजूर केले होते, त्याच्यातले आपण 400-500 किलोमीटर केले आहेत. आता जसं मी फिरत होतो तर मला काही कार्यकर्ते भेटले की बच्चू भाऊंना प्रश्न विचारा म्हणे की तुम्ही आमदार कधी होता. मला असं वाटतं का तो एक भ्रम आहे का आमदार झाल्याशिवाय प्रश्न सुटत नाही. हा जो भ्रम अनेक सगळ्याच कार्यकर्त्यामध्ये किंवा सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये किंवा जनतेमध्ये असतं. त्यांच्या भावना काही वाईट नाही किंवा वावग्या नाही, परंतु मला माहित आहे माझ्या कार्यक्षमतेवर मला विश्वास आहे आणि माझ्या प्रामाणिकतेवर मला विश्वास आहे की बगर आमदारकीची लढाई ही सामान्याची अतिशय मजबूतीनं लढू.